शेकडो कार्यकर्त्यांसह अनिल सानप यांचा आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश। मागील 5 वर्षात कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून खोपोली शहरात विकासाची गंगा वाहिली आहे। भूतोना भविष्यतो असा विकास खोपोली शहराचा झाला आहे। त्यामुळे खोपोलीतील जनता आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर खुश आहे। त्यामुळे त्यांच्या विकासाच्या कार्यात आपलाही खारीचा वाटा असावा यासाठी मोठ्या संख्येने खोपोलीकर आमदार थोरवे यांच्यासोबत जोडले जात असताना त्यांचे हात अधिक बळकट बनवण्यासाठी खोपोली शहरातील तरुण तडफदार नेतृत्व असलेले अनिल सानप यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह खोपोलीतील महाराजा मंगल कार्यालयात पार पडलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात धनुष्यबाण हाती घेतलं। खोपोलीत शिवसेनेची चांगली ताकद असताना अनिल सानप यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने सेनेची ताकद अधिक वाढली असल्याने विरोधकांच्या पोटात गोळा आल्याशिवाय राहणार नाही अशी चर्चा सभागृहात रंगताना दिसत होती। तर खोपोलीतील जनतेने मागील निवडणुकीत मला सर्वात जास्त मताधिक्य देत निवडून आणल्यानंतर त्यांना निराश न करता सर्वाधिक विकास निधी दिला असल्याने खोपोलीकरांचे माझ्यावर अधिक प्रेम आहे। अनिल सानप आणि त्यांच्या सहकार्याने आज शिवसेनेत माझ्यावर विश्वास ठेवत प्रवेश केला आहे। पक्षात त्यांना योग्य तो मान सन्मान मिळेलच, तसेच त्यांच्या परिसरातील विकास कामे अधिक प्रमाणात होतील अशी ग्वाही आमदार महेंद्र थोरवे यांनी यावेळी दिली। या सोहळ्यावेळी माजी ज्येष्ठ नगरसेवक मोहन अवसरमल, विधानसभा संपर्क प्रमुख पंकज पाटील, शहर प्रमुख संदीप पाटील, माजी नगरसेवक तात्या रिठे, प्रसाद वाडकर, हरीश काळे, राजू गायकवाड, संतोष मालकर, दिनेश थोरवे, महिला शहर प्रमुख प्रिया जाधव, माजी नगरसेविका माधवी रिठे, जिमी सॅम्युअल यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। विरोधी पक्षामध्ये काम करणारे सुद्धा लोक त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी मानतात किंवा आम्ही त्यांचं एकही काम आतापर्यंत त्या ठिकाणी कोणत्याही त्या ठिकाणी अडवलं गेलं नाही। सगळ्यांची कामं झाली पाहिजे, सगळ्यांना त्या ठिकाणी प्राधान्य दिलं आणि म्हणून संपूर्ण आज खोपोली शहर माझ्याबरोबर काम करणे एवढ्या या गोष्टीत आम्हाला सारखा अभिमान आहे। निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला विधानसभा असतील, नगरपालिकेच्या निवडणुका असतील, त्यावेळेस आपल्याला सगळं चित्र स्पष्ट त्या ठिकाणी होणार आहे की सर्वसामान्य खोपोलीकर हे पूर्णपणे आमदार महेंद्र थोरवे माझ्याबरोबर काम करत त्या ठिकाणी उभे आहे। या अतिशय प्रामाणिकपणे जी जी विकास कामे आतापर्यंत खोपोली शहराची प्रलंबित होती त्या सगळ्या कामांना न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी केलं। आणि मला यशवंतनगरमध्ये मला मनोज खंडारे असेल, त्यानंतर आमचा अनिल सानप यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ 150 कार्यकर्त्यांचा आज या ठिकाणी प्रवेश होत आहे। अनिल सानप आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ 200 कार्यकर्त्यांचा या ठिकाणी प्रवेश होत आहे। त्यानंतर आमच्या आदिवासी म्हणून रुपेश आमचा या ठिकाणी देशमुख उभा आहे, यांनी सगळ्यांनी या ठिकाणी प्रयत्न करून जवळजवळ 130 कार्यकर्ते या ठिकाणी प्रवेश करत आहेत। आणि सगळ्या माता भगिनी या ठिकाणी आपण सगळ्यांनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश करत आहात। आपला सगळ्यांचा विश्वास आमच्यावर आहे। त्या विश्वासाला ज्या शिवसेनेमध्ये या ठिकाणी जाहीर प्रवेश करण्यात येणार सगळ्यांना सांगेल, शिवसेना एक संघटना आहे, हा पक्ष नव्हे। या संघटनेमध्ये नवीन जुना असा भेदभाव केला जात नाही। जो कार्यकर्ता प्रामाणिकपणे काम करतो त्याला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करत असतो। आणि म्हणून आपण सार्वजनिक या ठिकाणी प्रवेश करत असताना आपला मान सन्मान शिवसेनेमध्ये कायम स्वरूपी राखला जाईल। आणि सानपचा आम्हाला छोटा भाऊ म्हणून मी त्याच्यावर पाहतो। त्याचे वडील एक कडवट शिवसैनिक म्हणून आहे, हे कुटुंब अतिशय प्रामाणिकपणे सामाजिक बांधिलकीसोबत काम करणारे कुटुंब आहे। ते सारं कुटुंब माझ्याबरोबर या ठिकाणी प्रवेश करता अनिलची आई सुद्धा या ठिकाणी प्रवेशाला आलेली आहे। त्यांचा आशीर्वाद मागच्या 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी मला आरती केली आणि मी त्यांच्या पायाला स्पर्श केला आणि बोललो आई आशीर्वाद दे। त्या आईने आशीर्वाद दिला आणि या मतदारसंघाचा आमदार म्हणून आपल्या समोर उभा आहे। अशा साऱ्या दोन मोठ्या माता भगिनींचा आशीर्वाद घेऊन आपल्या समोर उभा आहे। त्यामुळे एक सर्वसामान्य कुटुंबाचा आहे, शेतकरी कुटुंबाचा आहे, सर्वसामान्य असणाऱ्या सगळ्यांची जाण असणारा एक नेतृत्व म्हणून काम करत आहे।